नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई केवायसी साठी नवीन वेबसाईट सुरू झाली. याबाबतचा GR आज आलेला असून आता नक्की कोणत्या बहिणींनी परत ई केवायसी करायची. आम्ही आमची ई केवायसी आधी योग्य केली होती, मग आता आम्ही परत आमची ई केवायसी करायची आहे का. त्यासोबतच आता दोनही प्रश्न जे आहेत तिथे ऑप्शन बदलले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला आता त्या ठिकाणी नाही करावे लागत आहे, जे तुम्हाला आधी दोनही ठिकाणी होय करावे लागत होते. आणि त्यामुळेच अनेक लाडक्या बहिणींना या निमित्ताने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे की नक्की आता आम्ही आमची ई केवायसी परत करू का, किंवा ई केवायसी करताना आम्हाला अडचण येत आहे, डॉक्युमेंट्स नक्की कोणी सबमिट करायचे, सर्व सविस्तर माहिती देणारा हा अत्यंत महत्वाचा लाडकी बहीण योजनेचा GR आलेला आहे. आणि या GR मध्ये आता आपण पाहणार आहोत की नक्की तुमचे सर्वच्या सर्व डाऊट्स आहेत, सर्वच्या सर्व शंका तुमच्या 100% क्लिअर होणार आहेत. तर हा GR बघा काय सांगतो, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याबाबतचा हा GR आहे. GR ची तारीख देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. हे बघा या ठिकाणी 11 डिसेंबर रोजीचा हा GR असणार आहे. आणि ह्या GR मध्ये बघा स्पष्टपणे सांगितलं की कुणी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करायची आहे, कुणी डॉक्युमेंट जमा करायचे आहेत, नक्की प्रश्नांची उत्तर काय घ्यायची, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर बघा या ठिकाणी स्पष्टपणे काय सांगितलंय, तर स्पष्टपणे बघा महिला व बाल विकास विभागाच्या वतीने हा जो GR आहे या GR ची माहिती देण्यात आलेली आहे. हा GR नक्की काय सांगतो, तर बघा एकदा तुम्हाला मी GR वाचून दाखवतो. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया करण्यास शासन परिपत्रक दिनांक 18/11/2025 अन्वये 31/12/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सुरुवातीला 18 नोव्हेंबर पर्यंत या ठिकाणी मुदत होती, त्या मुदतीला साधारणपणे सव्वा महिना वाढ देऊन 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर यामध्ये कोणत्याही प्रकारची मुदत वाढ होणार नाही हे देखील या GR अथवा शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे. आता खाली काय विषय आहे तर बघा, या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत, पती देखील हयात नाहीत, महत्वाचा मुद्दा आहे हा. मुद्दा मी तुम्हाला क्लिअर सांगतो. तर बघा ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत, पती हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत आणि घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई केवायसी करावे. कसे करायचे, आपल्या चॅनलवर मी काल व्हिडिओ टाकले आहेत, पेजवर देखील व्हिडिओ आहेत. अगदी व्यवस्थित ई केवायसी होत आहे. त्या ठिकाणी तुमचे पती आणि वडील मयत असल्यास तुम्ही काय लिहायचे की बाबा आमचे लग्न झाले आहे परंतु आमचे पती मयत आहेत, तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची. ई केवायसी होत देखील आहे. आणि ई केवायसी झाल्यानंतर लक्षात घ्या तुम्हाला काय करायचंय, तर तुमचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, मृत्यू झाला असल्यास मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट झाला असल्यास घटस्फोट प्रमाणपत्र तुम्हाला काय करायचंय, किंवा जर तुमच्याकडे प्रमाणपत्र नसेल तर न्यायालयाचे आदेश देखील त्या ठिकाणी तुमचे चालून जातील. हे सर्व प्रमाणपत्र घेऊन तुम्हाला अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31/12/2025 पर्यंत जमा करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही हे डॉक्युमेंट जमा करायचे आहेत 31/12/2025 च्या आधी, मगच तुमची ई केवायसी त्या ठिकाणी पूर्ण धरली जाईल. कोणाची, परत लक्षात घ्या, डाऊट तुम्हाला येतात, तुम्ही व्हिडिओ क्लिअर पाहत नाही, ज्यांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत त्यांनीच फक्त डॉक्युमेंट द्यायचे आहेत. इतर कोणत्याही महिलांनी त्या ठिकाणी डॉक्युमेंट देण्याची आवश्यकता नाही. जर तुमचे पती वडील हयात असतील आणि तुम्ही त्यांचा आधार नंबर टाकून OTP टाकून जर ई केवायसी केली असेल तर तुम्हाला कुठेही डॉक्युमेंट जमा करायचे नाहीत. ज्यांना पती वडील जिवंत आहेत त्यांना, ज्यांचे पती वडील मयत आहेत, घटस्फोट झालेला आहे, त्याच महिलांनी त्या ठिकाणी मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश तुम्हाला त्या ठिकाणी नेऊन तुमच्या अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचे. ज्यांच्याकडे मृत्यूचा दाखला नाही त्यांनी ग्रामपंचायत कडून मृत्यूचा दाखला काढून घ्या आणि तो अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचा आहे, लक्षात घ्या. तसंच सदरची प्रक्रिया ही फक्त आणि फक्त ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. कोणाची, जे डॉक्युमेंट जमा करायचे ते फक्त आणि फक्त ऑफलाईन पद्धतीने, ऑनलाईनची वाट बघत बसू नका. 31 तारीख तुम्हाला त्या ठिकाणी अंतिम मुदत देण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये परत मुदत वाढ देखील होणार नाही. म्हणून ज्यांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत त्यांनी त्या ठिकाणी डॉक्युमेंट जमा करणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा काय आहे बघा, जास्त मी वेळ घेत आहे तुमचा, पटपट तुम्हाला सांगून देतो की दुसरा एक विषय होता की नक्की ई केवायसी आम्ही सर्वांनीच करायची आहे का. तर या ठिकाणी बघा वेबसाईटवर क्लिअर माहिती दिलेली आहे GR मध्ये की सदर योजनेतील ज्या पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, म्हणजे तुम्ही तुमची ई केवायसी प्रक्रिया आधीच जर पूर्ण केलेली आहे, परंतु 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 काय आहे, तुम्हाला
पर्याय निवडताना काही चूक झाल्या असतील तर अशा लाभार्थ्यांना पुनश्च योजनेच्या वेब पोर्टलवर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची एक अंतिम संधी देण्यात आलेली आहे 31/12/2025 पर्यंत. विषय काय आहे? जर तुम्ही ई केवायसी आधी केली होती परंतु जर त्यामध्ये तुम्हाला काही डाऊट होते की माझ्याकडून या ठिकाणी माझा प्रश्न चुकला आहे किंवा माझी जात निवडताना चुकली आहे किंवा माझं त्या ठिकाणी मी नातेवाईकांचे आधार कार्ड वापरून ई केवायसी केली आहे तरच तुम्ही परत ई केवायसी करायला जा. तुम्ही आधी योग्य पद्धतीने तुमची ई केवायसी प्रक्रिया जर पूर्ण केली असेल, पतीचा किंवा वडिलांचा ओटीपी टाकला असेल, तुम्ही प्रश्नांचे उत्तर त्या ठिकाणी त्यावेळी दोन्ही ठिकाणी होय निवडायचे होते आपल्याला, ते होय निवडले असेल तर तुम्हाला परत ई केवायसी करण्याची आवश्यकता नाही. आता जी ई केवायसी होत आहे त्यामध्ये पर्याय बदलून आले आहेत आणि म्हणूनच तुम्हाला त्या ठिकाणी आता नाही निवडायचं आहे. कन्फ्युजन अजिबात करू नका. जर तुम्ही या आधी ई केवायसी केली आहे आणि दोनही ठिकाणी तुम्ही जर होय पर्याय निवडला आहे तरी तुम्ही बरोबर आहात आणि आता जे नव्याने ई केवायसी करणार आहेत त्यांनी नाही पर्याय निवडला तर ते देखील बरोबर आहेत. अजिबात यामध्ये तुम्ही कन्फ्युजन करून घेऊ नका. तर अशा पद्धतीने ज्यांना पती नाहीत, वडील नाहीत, त्यांची ई केवायसी प्रक्रिया सुरू आहे. ज्यांना आधी ई केवायसी करताना काही डाऊट होते की आमची चुकली आहे, आमचे प्रश्न चुकलेत, आमची कास्ट चुकली आहे, तर तुम्हाला शेवटची संधी असणार आहे. तुम्ही त्या ठिकाणी तुमचे बदल करून परत एकदा ई केवायसी प्रक्रिया करू शकता. एवढ्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी आज क्लिअर केलेलं असेल. आता याच्या व्यतिरिक्त तुमचे कोणतेही प्रश्न असतात कमेंटमध्ये नक्की विचारा. ही महत्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक बहिणींमध्ये शेअर करायला आणि आजच्याच अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.